मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईला दी.बा. पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. ते नक्की होते कोण? त्यांचं नाव या विमानतळाला का देण्यात आलं? हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या विमानतळाला ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दी.बा. पाटील यांचे नाव देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. नवी मुंबई विमानतळाच्या नावाचा मुद्दा सर्वात पहिल्यांदा चर्चेत आला तेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे असे पत्र तेव्हा उद्धव ठाकरे यांना दिले होते. आमच्या मनानं घेतलाय ठाव, विमानतळाला दी.बा. पाटलांचं नाव, अशा घोषणेसह काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईकरांनी मोठे आंदोलन उभं केलं आणि यशस्वीही करून दाखवलं. कारण महाराष्ट्र सरकारने नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दी.बा. पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला. नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी अनेक वर्षापासून केली जात होती. मात्र नवी मुंबईत दी.बा. पाटलांमुळे भूमिपुत्र टिकला असं म्हणत नवी मुंबईकरांनी दी.बा. पाटलांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी केली होती. दी.बा. पाटील यांनी केलेले कार्य 1970च्या दरम्यान मुंबईवरील लोकसंख्येचा वाढत जाणारा भार कमी व्हावा यासाठी मुंबईला पर्यायी म्हणून नवी मुंबई हे शहर वसवण्याच्या दृष्टीनं तत्कालीन महाराष्ट्र सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली. यासाठी 17 मार्च 1970 रोजी सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सिडकोची स्थापना केली. या सिडकोनं पनवेल, उरण आणि बेलापूर पट्ट्यातील 95 गावातील 50,000 एकर जमीन संपादन करण्याचा निर्णय घेतला. इतकंच नव्हे तर पुढे येऊ घातलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजे JNPTसाठीही सिडकोच्या माध्यमातून भूसंपादन केले जात होते. या भागातला शेतकरी हा प्रामुख्याने आगरी समाजातला होता. मिठागरे आणि शेती हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन असलेल्या या भागातला शेतकरी यामुळे हवालदिल झाला. 15,000 एकरी जमिनीला भाव देण्याच्या प्रयत्नात सिडको आणि तत्कालीन सरकार होते. मात्र दी.बा. पाटलांनी एकरी 40,000 रकमेची मागणी केली. दी.बा. पाटील या काळात पनवेल, उरण या भागातून शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते. सिडकोच्या भूसंपादनामुळे भविष्यातील संकटाची जाणीव दी.बा. पाटील यांना झाली आणि त्यांनी त्यांच्या जमिनी घेतल्या जाणार होत्या त्यासाठी आंदोलनाची हाक दिली. वसंतदादा पाटील, शरद पवार आणि बॅरिस्टर A.R. अंतुले असे 3 मुख्यमंत्री होऊन गेले, पण कुणीही शेतकऱ्यांच्या मागणीला दाद देईना. त्यामुळे 1984च्या जानेवारीत जासाई गावाच्या हुतात्मा मैदानात मोठ्या संख्येने शेतकरी जमले. दी.बा. पाटील हे त्यांचे नेते होते. वसंतदादा पाटील हे त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी एकरमागे 40,000 रुपयाऐवजी 21,000 रुपये देण्याचे मान्य केले. त्यानंतर ते 27,000 रुपये देण्यापर्यंत आले. सरकारच्या मनमानी विरोधात उरण, पनवेल परिसरातील 50,000हून अधिक शेतकरी दास्तान फाट्यावर जमले. इथं जमीन संपादन करायला आलेले अधिकारी आणि पोलिसांसोबत शेतकऱ्यांचा संघर्ष झाला. यावेळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमार आणि गोळीबारात नामदेव घरत, रघुनाथ ठाकूर, मकलाकर टांडेल, महादेव पाटील आणि केशव पाटील या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या संघर्षानंतर राज्य सरकारनं नमतं पाऊल घेतलं आणि दी.बा.शी चर्चा केली. यावेळी दी.बा. पाटील यांनी मांडलेली योजना पुढे आणली. केवळ रायगडकरांच्या नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांसाठी ती योजना वरदान ठरली. ती योजना म्हणजे 12.5% विकसित भूखंडांचा मोबदला. रायगडमधील शेतकरी आणि आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील सांगतात, आज नवी मुंबईतला आगरी समाज
जमीन जाऊनही आपल्या भूमीवर राहताना दिसतोय ते केवळ दिबा पाटील या नेत्यामुळे. विकसित भूखंडाची योजना दिबा पाटील यांनी त्यावेळी सरकारला मान्य करायला लावली नसती तर आज इथला प्रकल्पग्रस्त दूर कुठेतरी फेकला गेला असता. इथल्या लोकांमध्ये दिबा पाटलांमुळे असलेला जिव्हाळा यातून निर्माण झाला. आपल्या भाकरीवर दिबा पाटील यांचं नाव असल्याची जाणीव असल्यानं विमानतळाला त्यांचं नाव देण्याचा आग्रह होत असलेला आपल्याला दिसून येतो. दिबा पाटील यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बघायचं झालं तर त्यांचे पूर्ण नाव दिनकर बालू पाटील. यांचा जन्म 13 जानेवारी 1926 रोजी उरणच्या जवळ असलेल्या जासई गावात झाला. त्यांच्या वडिलांचा जासई गाव आणि आसपासच्या परिसरात शिक्षणाचे महत्त्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा होता. दिबा पाटलांचे शिक्षण जरी खडतर परिस्थितीत झाले असले तरी त्यांनी पुण्यामध्ये वकिलीचे शिक्षण घेतले. रायगड जिल्ह्यात तेव्हा शेतकरी कामगार पक्षाच्या राजकीय आणि सामाजिक चळवळीत ते सक्रिय झाले. ते पनवेल नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुद्धा होते. जुन्या पनवेल उरण विधानसभा मतदारसंघात 1957 ते 1984 या कालावधीत 5 वेळा आमदार, 1 वेळा विधान परिषदेचे सदस्य, तसेच रायगड लोकसभा मतदारसंघाचे तेव्हा कुलाबा जिल्हा 2 वेळा खासदार आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अशी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द त्यांना लाभली. 1982-83 या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते राहिले. करारी आवाज, मुद्देसूद बोलणे आणि शेतकरी प्रकल्पग्रस्तांसाठी आक्रमक लढा देणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असे. 1951 साली त्यांनी वकिली पूर्ण झाल्यानंतर 1952 साली ते कुलाबा, आताचा रायगड जिल्हा, लोकल बोर्डाच्या निवडणुकीत बहुमताने विजयी झाले होते. या निवडणुकीद्वारेच त्यांनी राजकारणात खऱ्या अर्थाने प्रवेश केला होता. 1957 साली दिबा पाटील यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि ते पनवेलमधून उमेदवार होते आणि विजयही झाले. लोकल बोर्डापासून सुरू झालेली दिबा पाटील यांची राजकीय कारकीर्द 5 वेळा आमदार आणि 2 वेळा खासदार अशी राहिली. 24 जून 2013 मध्ये दिबा पाटील यांचं निधन झालं आणि प्रकल्पग्रस्तांचा आवाज हरपला.